सरकारची अनेक पदं आता कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत आणि त्यामुळे विरोधकांबरोबरच अनेक तरुण बेरोजगार सुद्धा या विरोधामध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। पाहूया याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, पण दुसरीकडे त्याच वेळी सरकारने विविध विभागातल्या 75,000 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला। यामध्ये क्लास 1 ते क्लास 4 पर्यंतच्या 132 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। म्हणजे जे शेकडो पदांसाठी बेरोजगार तरुण सरकारी नोकरीची आशा लावून बसले होते त्यांना आता कंत्राटी म्हणून काम करावं लागेल। शिवाय या कंत्राटी नोकर भरतीत कोणतेही आरक्षण लागू नसेल। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे। 32 लाखापेक्षा जास्त मुलं हे एमपीएससी, सरळ सेवा भरती आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत। सरकार डाव खेळत आहे। आरक्षणाच्या नावाने एक समाज दुसऱ्या समाजासमोर झुंजवत ठेवून इकडे मात्र नोकऱ्यांचं, कुशल अकुशल दोन्ही नोकऱ्यांचं खाजगीकरण करून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कसं भरता येईल याचा प्रयत्न करत आहे। राज्य सरकारने नुकताच वेगवेगळ्या संस्थांना, 9 संस्थांना, विशेषतः या भारतीय जनता पार्टीशी संबंधित आहे, सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे नातेवाईक त्याच्यामध्ये आहे आणि या संस्था क्लास 3 आणि क्लास 4चे पद भरणार आहेत। पगारही मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये दिला जाणार आहे आणि या संस्थांचे उखळ याच्यात भरले जाणारे जनतेच्या पैशाच्या बळावर। फक्त या 9 संस्थेला कामकाज देणं म्हणजे अंगठे, तरुणांचा अंगठे मोडण्याचा आणि त्यांचं भवितव्य, त्यांचं करिअर पूर्णपणे संपवण्याचा हा प्रकार आहे। कंत्राटी पद्धती याचा अर्थ तात्पुरत्या स्वरूपामध्ये जेव्हा एखाद्या कर्मचारी, एखाद्या कुशल व्यक्तीची आवश्यकता पडते, अर्धकुशल व्यक्तीच्या तेवढ्या पुरताच आहे, हे परमनंट पदासाठी नाही। या अगोदर सुद्धा मागच्या सरकारमध्येही हाच GR होता, तेव्हा 2 कंपन्या होत्या, आता 9 कंपन्या। अशा पद्धतीने चुकीचं लोकांपर्यंत माहिती पोहोचू नये। विविध खात्यांमध्ये आता सरकार कंत्राटी भरती करणार आहे, ज्यामध्ये ग्रंथपाल, शिपाई, सफाई कर्मचारी, इंजिनियर, व्यवस्थापक, संशोधक, अधीक्षक, प्रकल्प समन्वयक अशी पदं आता कंत्राटी पद्धतीने भरली जातील। वेगवेगळ्या 9 कंपन्यांना सरकारने ही कंत्राटी भरतीची कामं दिली आहेत। यापैकी काही कंपन्या सत्ताधारी नेत्यांशी संबंधित आहेत। ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर नेमलं जातं तेच पुन्हा संघटना करतात आणि आम्हाला सरकारी नोकऱ्या द्या म्हणून आग्रह करतात आणि सरकार शेवटी कुणाचे असो दबावाला बळी पडतं आणि त्यांना सरकारी सेवेत घ्यायची पाळी, नामुष्की अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो, नाही तर मग ते मोर्चे काढतात। आणि त्यामुळं मी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांना विनंती करेन की कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी नेमण्याचं धोरण हे योग्य नाही किंवा त्यांना प्रोत्साहन देणं योग्य नाही। काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते की शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मोठा खर्च होतो। एका शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारात खासगी कंपनीचे 3 कर्मचारी काम करतात। राज्याचं वार्षिक बजेट 5.5 ते 6 लाख कोटींचं आहे। यापैकी 2,40,000 कोटींचा खर्च केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर जातो। याला उत्तर रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांना सवाल केला होता। एक आमदार खासदारावरच्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात किती सरकारी कर्मचारी काम करतील? बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर 150 कोटी खर्च झाले, त्यावर किती कर्मचारी काम करतील? त्याऐवजी शासन आपल्या दारीच्या एका सभेसाठी 8 ते 10 कोटी आणि जाहिरातीवर 52 कोटी खर्च होतात। सरकारने तिकडे काटकसर करावी। आता मला जे आपलं 5.5-6 लाख कोटीचं बजेट आहे त्याच्यात पगाराला 2,40,000 कोटी रुपये लागतात। सगळे जर अशाच पद्धतीने भरत्या केल्या तर तुम्ही जरी कोणी मुख्यमंत्री झाला तर त्याला फक्त पगार आणि पेन्शन द्यावं लागेल, आम्हालाही बरं वाटत नाही। परंतु आपल्याकडचे पगार एवढे प्रचंड आहेत, म्हणजे एका व्यक्तीच्या पगारामध्ये खाजगी ठिकाणी 3-3 व्यक्ती काम करतात। एवढं पगार प्रचंड वाढतात, महागाई वाढते, भत्ते वाढतात, सगळं वाढतात, तरी देखील आपण 1,30,000-40,000ची भरती करतोय। खरं तर या सरकारचं काही कळत नाही। एका बाजूला नको ते खर्च ते करताय, जाहिरातीसाठी कितीतरी कोटी रुपये खर्च केला जातो, 40 आमदारांना सुखरूप ठेवण्यासाठी 150 कोटी खर्च केला जातो, माजी खासदारांना सिक्युरिटी देण्यासाठी 20-25 कोटी रुपये खर्च केला जातो। शासन आपल्या दारी एक मोठा कार्यक्रम करून राजकीय भाषण करण्यासाठी
एका कार्यक्रमाला 10 कोटी खर्च केला जातो. हे सगळे खर्च कमी करा ना. महाराष्ट्रात सध्या नोंदणीनुसार 32 लाखांहून जास्त तरुण बेरोजगार आहेत. हे तरुण सरकारी नोकरीसाठी विविध परीक्षांची तयारी करतात. तलाठी परीक्षेवेळी 14 लाख अर्ज आले होते. फक्त या अर्जातूनच कोट्यावधी रुपये शुल्क म्हणून कंपन्यांना मिळाले. विरोधाभास हा आहे की कंत्राटी भरतीबाबत आता सत्तेत असलेले अजित पवार सत्तेत नसताना विरोध करत होते. त्यावर कंत्राटीचा निर्णय महाविकास आघाडीनेच घेतल्याचं फडणवीस सांगत होते. मात्र आता दोन्ही नेते सत्तेत आहेत आणि कंत्राटी भरतीचा निर्णय योग्यच असल्याचं सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत आहे. आणि शासकीय पदांचं खाजगीकरण सुरू आहे का? सध्या 75,000 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया एका बाजूला सुरू आहे, तसं शासनाने जाहीर केलंय. आणि दुसऱ्या बाजूला बाह्य स्रोताद्वारे नियुक्त करण्याविषयी शासनाने निर्णय काढलेला आहे. जर एवढ्या महत्वाच्या पोस्टवर आपण जर बाह्य स्रोताद्वारे माणसं भरायला लागला तर आपल्यातली बरीचशी गोपनीय माहिती बाहेर जाऊ शकते. याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात झाला, याचं टेंडरही महाविकास आघाडीच्या काळात झालं आणि फायनली मग आम्ही मंत्रिमंडळापुढे हा विषय घेतला. जो आपला प्रस्ताव होता तो जसा तसा मान्य केला, पण ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती अशा कंपनीला बाजूला ठेवण्यात आलं. आणि हा निर्णय काय योग्य आहे, काय योग्य मी सांगतो. उदाहरणादाखल आता आपण मेट्रोचे एवढे कामं करतो. आता या मेट्रोच्या कामांमध्ये आपल्याला अगदी वरिष्ठ लेवलचा प्रोजेक्ट डायरेक्टर घ्यावा लागतो, जो एखाद्या कन्सल्टंट कंपनीमध्ये असतो अशा प्रकारचा घ्यावा लागतो. पण 5 वर्षात मेट्रो तयार झाली की त्याच्याकरता काम नाही आहे आपल्याकडे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.